परमेश्वराच्या सामर्थ्य आणि गौरवशाली नावात प्रगटीकरणाचं गहन शिक्षण घेणाऱ्या प्रत्येकांचे मी मनापासून स्वागत करत आहे. आज परत एकदा देवाने त्याच्या चरणापाशी येण्याची आणि त्याचं वचन तुम्हापर्यंत घेऊन येण्याची एक प्रकारची सुंदरशी संधी दिली. याबद्दल मी प्रभूची स्तुती करतो. या दिवसामध्ये सर्वत्र थंडी आहे आणि थंडीमुळे अनेक वेगवेगळ्या प्रकारचे आजार पसरत आहे आणि म्हणून माझी विनंती आहे की बाहेर जाताना स्वेटर आणि कानाला चांगल्या प्रकारचे बांधून गरज पडली तरच बाहेर जा, अन्यथा घरामध्ये राहण्याचा तुम्ही प्रयत्न करा. कारण थंडी वेगवेगळ्या प्रकारच्या आजाराला आमंत्रण देत आहे आणि आपलं जे अशक्त शरीर आहे ते अशक्त शरीर पूर्णपणे कमजोर होण्याचा प्रयत्नात असतात. आज आपण देवाच्या वचनाकडे आपलं लक्ष आपण लावूया. आणि काल आपण पाहिलं की दुराचारी मनुष्य दुराचार करीत राहो, मलिनतेने वागणारा स्वतःला मलिन करीत राहो, पवित्र चरणी मनुष्य स्वतःला पवित्र करीत राहो. पहा, मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देतो. तर जे माणसं दृष्टाईपणा सोडत नाही, मलिनता सोडत नाही, अशुद्धता सोडत नाही, तर अशा लोकांना आता देवाने मोकळीकता दिली की तुम्हाला जसं जीवन जगायचं आहे तसं जगा, परंतु मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे आचरणाप्रमाणे मी त्यांचं वेतन मात्र त्यांना देतो. आणि म्हणून जगातले लोक कसंही जीवन जगतात तर त्यांना जगू द्या, कारण पोट हे त्यांचं दैवत आणि नाश हा त्यांचा शेवट आहे. परंतु आपल्याला मात्र प्रत्येक दिवशी परमेश्वराच्या वचनातच राहून आपल्याला पवित्र जीवन जगणे हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. आज आपण प्रगटीकरण अध्याय 22 आणि वचन 13 आणि वचन 14 कडे मी तुमचं लक्ष लावतो. प्रगटी 22 आणि वचन 13 आणि 14. आणि आजचा माझा विषय आहे, ज्या लोकांचे पांढरे शुभ्र झगे आहेत त्यांनाच देवाच्या राज्यामध्ये प्रवेश आहे, किंवा ज्यांनी आपले झगे पांढरे शुभ्र धुवून काढलेले आहेत त्यांनाच स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार आहे. तर आपण 13 आणि 14 हे 2 वचन वाचूया. मी अल्फा और मेगा म्हणजे पहिला व शेवट, आदी व अंत असा आहे. आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा व वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जो आपले झगे धुवून स्वच्छ ठेवतो तो धन्य आहेत. परमेश्वर या लहानशा वचनातून आम्हा प्रत्येकांना आशीर्वादित करो. तर मी अल्फा और मेगा या शब्दाचा अर्थ काय आहे की मी पहिला आणि शेवट, म्हणजे आधी पण आहे आणि अंत पण आहे. म्हणजे ज्या देवापाशी सुरुवात आहे त्याच देवापाशी शेवट आहे. जो आधी आहे आणि तोच अंत आहे. आणि तो स्वतः म्हणतो की आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा आणि वेशीतून नगरीत आपले जाणे व्हावे म्हणून जो आपले झगे धुतो तो आशीर्वादित आहे.
तर या ठिकाणी जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा म्हणजे उत्पत्तीच्या पुस्तकामध्ये जेव्हा परमेश्वराने संपूर्ण पृथ्वीची निर्मिती केली त्यावेळेस 2 प्रकारचे फळांचे झाड होते. एक जीवनाचं होतं आणि एक बरं आणि वाईटाचं होतं. तर त्या ठिकाणी 2 प्रकारचे फळांचे झाड होते आणि आदामाला देवाने प्रत्यक्ष सांगितलं की जीवनाच्या झाडाचं फळ तोडून खा, येथेच खा, परंतु बरं आणि वाईटाचं ज्ञान करून देणारं झाडाचं फळ तोडून खाऊ नको आणि ज्या दिवशी तू खाशील त्या दिवशी खास मरशील. तर तिथे 2 झाडं होते, 2 फळं होते आणि शत्रू सैतानाचं ऐकून त्यांनी बरं आणि वाईटाचं ज्ञान मानवामध्ये येईल अशा प्रकारच्या झाडाची निवड केली, फळाची निवड केली आणि त्यांनी ते फळ तोडून खाल्लं. तिच्या पतीने खाल्लं आणि त्यांचे डोळे उघडले, ते नग्न आहे असं त्यांना समजलं आणि ते देवाच्या आशीर्वादापासून वंचित झाले, देवाच्या सानिध्यापासून वंचित झाले आणि सर्व प्रकारचे श्राप, आजार, पीडा, मरण, दुःख, क्लेश, कष्ट, खून, खराबा या सगळ्या गोष्टी घेऊन ते बाहेर आलेले आहेत. परंतु आता या शेवटच्या काळात ज्या प्रभू येशू ख्रिस्ताने तुमच्या आणि माझ्या पापांची क्षमा केली, तुमचे आणि माझे पाप ज्याने स्वतःवर घेतले, तो म्हणतो की आता जो कोणी जीवनाच्या झाडाचं फळ खाईल आणि वेशीतून म्हणजे स्वर्गात प्रवेश करेल आणि आपले झगे धुईल तो व्यक्ती धन्य आहेत. आणि म्हणून या वचन 14 मध्ये 3 महत्वाच्या गोष्टी आहेत. एक, जीवनाच्या झाडाचं फळ खायचा अधिकार मिळावा. नंबर 2, वेशीतून नगरीत आत जाण्यासाठी होईल तेवढा प्रयत्न करायचा. आणि नंबर 3, आपले झगे स्वच्छ धुवून घ्यायचे. तर स्वच्छ धुणे म्हणजे पश्चाताप करणे. तर या 3ही गोष्टी 3 दिवसाच्या क्लासमध्ये आहेत, परंतु आपण एकाच दिवसामध्ये या 3ही गोष्टी आपण बघणार आहोत. तर जीवनाच्या झाडावरचा अधिकार मिळावा म्हणून जिवंत देवाच्या इच्छेप्रमाणे जीवन जगणे, वेशीतून नगरात जाणं व्हावे म्हणजे परमेश्वराच्या मार्गाने चालणे आणि आपले झगे धुवून स्वच्छ होणे म्हणजे पश्चाताप करणे. या 2-3 गोष्टी आपल्यासाठी फार महत्वाच्या आहेत, कारण तो अल्फा और मेगा पहिला आणि शेवट असा आहे. मग आपण अपेक्षा कोणती पकडतो? जगात असताना जगात खाण्याची आम्ही अपेक्षा पकडतो. आम्हाला फळं पाहिजे, आम्हाला स्वीट पाहिजे, आम्हाला मटण मासे पाहिजे, आम्हाला पालेभाज्या पाहिजे, आम्हाला मनासारखं जेवण पाहिजे. या सगळ्या गोष्टीची आपण अपेक्षा पकडतो आणि जगात या सगळ्या गोष्टी आपल्याला मिळावं म्हणून आपण अतोनात धडपड करतो, प्रयत्न करतो, परिश्रम करतो आणि जगातल्या गोष्टी खाण्यासाठी आपण अतोनात प्रयत्न करताना आपल्याला दिसतो. परंतु देवाचं वचन सांगते की स्वर्गाच्या राज्यात जे जीवनाचं फळ आहे ते जीवनाचं फळ मला आणि तुम्हाला खायला मिळावं म्हणून त्या फळाची अपेक्षा पकडणं किंवा ते फळ आम्हाला मिळावं यासाठी अतोनात प्रयत्न करणं किती महत्वाचं आहे. दुसरा शब्द वापरला वेशीतून आत जाणे म्हणजे स्वर्गाच्या दारातून आत जाणे. कारण स्वतः येशू योहान 10व्या अध्यायामध्ये काय म्हटला? वचन 9 आणि 10, मी स्वर्गाचं काय आहे? द्वार आहे. आणि जी माझी मेंढरं माझी वाणी ऐकतात
आणि माझ्या मार्गाने चालतात त्यांनाच आत येता येईल. म्हणजे वेशीतून आत जायचं असेल तर परमेश्वराची वाणी, देवाचं वचन ऐकणं हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे याकडे पण लक्ष देणं फार महत्वाचं आहे. तिसरी गोष्ट की जो आपले झगे धुतो, म्हणजे प्रत्येक दिवशी स्वतःला कुठल्याही प्रकारचा डाग न पडता जो पश्चाताप करतो, प्रार्थना करतो, देवाकडे विनंती करतो, अशा प्रत्येक व्यक्तीला स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळणार आहे. अशा प्रत्येक व्यक्तीच्या पापांची क्षमा होणार आहे आणि त्यासाठी जो प्रयत्न आपल्याला करायचा आहे तो मात्र आपल्याला अतिशय जोमाने करायचा आहे. तुम्हाला वारंवार सांगितलं, जीव तोडू तोडू सांगितलं, जोराने सांगितलं किंवा किती ओरडून सांगितलं, आपण वचन एका कानाने ऐकतो, परंतु आपला परिश्रम, आपले कष्ट, आपले मेहनत मात्र आपण पृथ्वीवरच्याच गोष्टीसाठी जास्तीत जास्त, जगात काय खायला भेटल त्याकडे आपलं लक्ष, जगात कुठं राहायला भेटल त्याकडे आपलं लक्ष, आणि जगात कोणते कपडे आपल्याला भेटल त्याकडेच लक्ष. परंतु स्वर्गाच्या राज्यातलं जीवनाचं फळ मला मिळावं म्हणून मला काय करावं लागेल? स्वर्गाच्या राज्यात मला प्रवेश करण्यासाठी जो देवानं दाखवलेला जीवनाचा मार्ग आहे त्या मार्गाने चालण्यासाठी मला किती परिश्रम करावं लागेल तिकडे पण लक्ष नाही. मला स्वर्गाच्या राज्यात पांढरे शुभ्र झगे मिळावं म्हणून पश्चाताप करणं आणि प्रार्थना करणं याकडे पण अनेकांनी दुर्लक्ष केलेलं आहे. परंतु जो जीवनाचं फळ खातो, स्वर्गाच्या राज्यात प्रवेश करतो आणि जो आपले झगे धुतो तो धन्य आहे आणि त्यालाच देवाच्या राज्यामध्ये प्रवेश मिळाल्याशिवाय राहणार नाही. आणि म्हणून स्वर्गाच्या राज्यात पांढरे शुभ्र झगे तुम्हाला आणि मला मिळावं म्हणून आपल्याला झगे धुणे म्हणजे प्रत्येक दिवशी पश्चाताप करणे आणि स्वतःचं परीक्षण करणे हे आपल्यासाठी अतिशय महत्वाचं आहे. तरी पण स्वर्गाच्या राज्यामध्ये पांढर शुभ्र झगा त्याच व्यक्तीला मिळतो जो पृथ्वीवर असताना विजय मिळवतो. काय मिळवतो? विजय. आता विजय मिळवण्यासाठी कष्ट आहेत, त्रास आहे, वेगवेगळ्या प्रकारच्या अडचणी आहेत, वेगवेगळ्या प्रकारच्या परीक्षा आहेत आणि या परीक्षेवर जो विजय मिळवतो अशा प्रत्येक व्यक्तीला पांढरे शुभ्र वस्त्र घालण्याची संधी आहे. त्यासाठी आपण प्रगटीकरण अध्याय 3 आणि वचन 4 आणि 5 कडे आपलं लक्ष आपण लावूया. तरी ज्यांनी आपली वस्त्रे विटाळली नाहीत अशी थोडकी नावे सार्दिस येथे तुझ्याजवळ आहेत. ते शुभ्र वस्त्र परिधान करून माझ्या बरोबर फिरतील, कारण तशी त्यांची योग्यता आहे. जो विजय मिळवतो तो अशा रीतीने शुभ्र वस्त्र परिधान केलेला होईल. मी जीवनाच्या पुस्तकातून त्याचे नाव खोडणारच नाही आणि माझ्या पित्यासमोर आणि त्यांच्या दूतासमोर मी त्यांचे नाव पत्कारेन. आता बघा, ज्यांनी आपले वस्त्र विटाळलेले नाहीत असे थोडके नावे सार्दिस येथे तुझ्याजवळ आहे. म्हणजे ज्यांनी आपले वस्त्र कधीच विटाळले नाही असे थोडके लोक आहेत आणि तेच लोक पांढरे शुभ्र वस्त्र परिधान करतील. नंबर 2, प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर फिरतील. आणि नंबर 3, तशीच त्यांची योग्यता आहे, कारण त्यांनी विजय मिळवला. त्यांनी पापावर विजय मिळवला, त्यांनी श्रापावर विजय मिळवला, त्यांनी दुःखावर विजय मिळवला, त्यांनी कष्टावर विजय मिळवला. त्यांच्या जीवनात किती वादळ आलं, किती तुफान आलं, तरी त्यांनी विजय मिळवला.
त्यांनी विजय मिळवला म्हणून स्वर्गातील पित्याने त्यांना पांढरे शुभ्र झगे देऊन स्वर्गातील पित्यासमोर त्यांना त्यांचा स्वीकार केला, कारण तशी त्यांची योग्यता आहे. आणि म्हणून विजय मिळवणं हे आपल्यासाठी किती महत्वाचं आहे. पावलोपावली क्षणोक्षणी वेळोवेळी सैतान आडवा येतो, सत्य शिक्षणापासून वंचित ठेवतो, सत्याच्या शिक्षणापासून दूर ठेवण्याचा प्रयत्न करतो. तुम्हाला बाकीचं शिक्षणात तो कधीच अडखळण आणणार नाही, परंतु जिथं प्रगटीकरण शिक्षण आहे, जिथं सत्य आहे, जिथं होणाऱ्या गोष्टी आहेत, त्या ठिकाणी मात्र तो वारंवार वेगवेगळ्या प्रकारचे अडखळण आणून तो खाली पाडण्याचा, मागं ओढण्याचा आणि स्वतःकडे ओढून घेण्याचा प्रयत्न करतो. परंतु सार्दिस अशी एक मंडळी आहेत की तिने आपले वस्त्र विटाळले नाहीत, तिने पांढरे शुभ्र वस्त्र घातले आणि ती देवाबरोबर फिरत आहे, कारण तशा प्रकारे तिची योग्यता आहे, तशा प्रकारे तिची पात्रता आहे आणि ती तशा प्रकारे फिरत आहे. आणि म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, ज्यांनी आपले वस्त्र विटाळले नाहीत, अशाच लोकांना स्वर्गाच्या राज्यामध्ये प्रवेश आहे. म्हणून जगातले वस्त्र विटाळले तर आपण सर्फ एक्सेलने धुवून काढतो किंवा लॉन्ड्री मध्ये देऊन धुवून काढतो आणि स्वच्छ ठेवण्याचा प्रयत्न करतो, कारण जगातल्या लोकांनी आपल्याला पाहावं म्हणून आपण आपले कपडे किती स्वच्छ, निर्मळ आणि शुद्ध ठेवण्याचा प्रयत्न करतो. परंतु आपले आध्यात्मिक जीवनातले वस्त्र, आत्मिक जीवनातले वस्त्र, तारणाचे वस्त्र जर पापाने डागलेले असेल, शापाने डागलेले असेल, वेगवेगळ्या प्रकारचे अशुद्धतेने डागलेले असेल, तर ते स्वच्छ ठेवणं आणि त्या प्रत्येक गोष्टीवरती विजय मिळवणं तुमच्या आणि माझ्यासाठी फार महत्वाचं आहे. याकडे आपल्याला दुर्लक्ष करता येणार नाही. दुसरी गोष्ट की जे लोक ख्रिस्तासाठी कष्ट आणि दुःख सहन करतात, अशांना पांढरे शुभ्र वस्त्र देव दिल्याशिवाय राहत नाही. आणि म्हणून ख्रिस्तासाठी कष्ट सहन करणारे लोक, ख्रिस्तासाठी अतिशय दुःख सहन करणारे लोक, यांना पांढरे शुभ्र वस्त्र मिळतील असं बायबल आम्हाला शिकवते. तर त्यासाठी आपण प्रगटीकरण अध्याय 7 आणि वचन 9 ते 11 कडे बघूया. प्रगटी 7 आणि वचन 9 ते 11. यानंतर मी पाहिले तो सर्व राष्ट्रे, वंश, लोक, निरनिळ्या भाषा बोलणारे यांच्यापैकी कोणाला मोजता येणार नाही असे शुभ्र झगे परिधान केलेले व हातात झावळ्या घेतलेला मोठा लोक समुदाय राजासनासमोर व कोकऱ्यासमोर उभा राहिलेला माझ्या दृष्टीस पडला. ते उच्च स्वराने म्हणत होते, राजासनावर बसलेल्या आमच्या देवाकडून आणि कोकऱ्याकडूनच आमचे तारण आहे. तर हे जे सर्व प्रकारचे राष्ट्र, वंश, निरनिळ्या भाषा बोलणारे यांच्यापैकी कोणाला मोजता येणार नाही असे शुभ्र वस्त्र परिधान घातलेले आणि आपल्या हातात झावळ्या घेतलेला मोठा लोक समुदाय राजासनासमोर उभा आहे, कोकऱ्यासमोर उभा आहे आणि ते उच्च स्वराने परमेश्वराची स्तुती करत आहे. कारण जगात असताना अतिशय कष्ट त्यांच्या जीवनात आले, अतिशय दुःख त्यांच्या जीवनात आले, अतिशय पीडा त्यांच्या जीवनात आल्या, तरी पण त्यांनी त्याही परिस्थितीत परमेश्वराचा धन्यवाद करणे, त्याही परिस्थितीत परमेश्वराची स्तुती आणि प्रशंसा करणं कधीच बंद केलं नाही. कारण फिलिप्पी 4
6 आणि 7 आम्हाला ते सांगते की कशाविषयी चिंताक्रांत होऊ नका, तर प्रत्येक परिस्थितीत आभार प्रदर्शनासह आपली मागणी देवाला कळवा. म्हणजे तुमच्या बुद्धी आणि सामर्थ्याच्या पलीकडे राखून ठेवलेली शांती येशू ख्रिस्ताच्या द्वारे आम्हास प्राप्त होईल. म्हणजे प्रत्येक परिस्थितीमध्ये दुःख आणि कष्ट आणि त्रास ज्यावेळेस मानवाच्या जीवनात येतात, त्या प्रत्येक दुःख, कष्ट आणि त्रासात जे लोक विजयशाली होतात प्रियांनो, त्यांना पांढरे शुभ्र झगे घालण्याची आणि देवाच्या पुढे उभं राहून देवाची आराधना करण्याची संधी आहे. मग या ठिकाणी जे लोक तारण प्राप्त झालेले आहेत, ज्याने खरोखर कष्ट आणि दुःख जीवनात आल्याच्या नंतर हे खरा पश्चाताप केला, आणि ते लोक जे आहेत त्यांनी अनेक प्रकारचे राष्ट्रातले लोक, वंश आणि निरनिराळ्या भाषा बोलणारे अशा प्रत्येक व्यक्तीला आपल्या हातामध्ये झावळ्या घेऊन परमेश्वराच्या पुढे उभं राहून देवाची स्तुती करण्याची, देवाची आराधना करण्याची, कोकऱ्याच्या समोर आणि राजासनाच्या पुढे उभं राहून देवाची आराधना करण्याची एक त्यांना संधी मिळालेली आहे. आता ही संधी का मिळाली? कारण त्यांनी ख्रिस्तासाठी किंमत मोजलेली आहे. ख्रिस्तासाठी त्यांनी त्याग केलेला आहे. कदाचित त्यांचा जीव गेला असेल, कदाचित त्यांच्या लेकरा बाळावर अन्याय अत्याचार झाला असेल, कदाचित त्यांच्या कौटुंबिक जीवनामध्ये वेगवेगळ्या प्रकारचा छळ झाला असेल, परंतु या प्रत्येक कठीण परिस्थितीमध्ये सुद्धा त्यांनी जिवंत देवाची आराधना करणे, परमेश्वराची उपासना करणे कधीच बंद केलं नाही. कारण पुढले वचन जर पाहाल तर 24 वडिलांपैकी एक जण म्हणतो की हे कोण आहेत, हे कुठून आलेले आहेत? आणि तेव्हा योहान पात्मा नावाच्या बेटावर असताना म्हणतो, प्रभू मला माहिती नाही हे कोण आहेत, कुठून आलेले आहेत. तेव्हा येशू म्हणतो की हे फार मोठ्या कष्टातून आणि फार मोठ्या दुःखातून आलेले आहेत, कारण यांनी ख्रिस्तासाठी दुःख सहन केलेलं आहे, ख्रिस्तासाठी त्यांनी त्रास सहन केलेला आहे. प्रियांनो, आज आपल्याला ख्रिस्ताच्या राज्यासाठी दुःख, कष्ट सहन करावं लागेल, गोरगरिबांना मदत करावं लागेल, अनाथ विधवांची काळजी घ्यावं लागेल, देवाच्या सेवा कार्यासाठी हातभार करावा लागेल. जिथं भुकेले आहेत, तहानेले आहेत, बेसहारा आहेत, अशांना मदत करावं लागेल. आणि ख्रिस्ताच्या राज्यासाठी अनेक प्रकारचे दुःख, अनेक प्रकारचे कष्ट जरी आले तरी त्या सगळ्या गोष्टी आपल्याला सहन करावं लागेल. तेव्हाच आपल्याला पांढरे शुभ्र वस्त्र देवाच्या राज्यात घालायला मिळाल्याशिवाय राहणार नाही. प्रभूला धन्यवाद असो, प्रभूची स्तुती असो. तिसरी आणि शेवटची गोष्ट, तिसरे जे लोक आहेत हे आहेत जागृत राहणारे. पहिले आपण कोणते पाहिले? विजय मिळवणारे. दुसरे आपण कोणते पाहिले? ख्रिस्तासाठी कष्ट सहन करणारे. आता तिसरे जे आहेत ते जागृत आहेत, ख्रिस्ताच्या राज्यासाठी जागृत राहणारे आहेत. आणि अशांना सुद्धा पांढरे शुभ्र वस्त्र घालण्याची आणि परमेश्वराच्या राज्यात जाण्याची यांना सुद्धा एक संधी आहे. तर त्यासाठी आपण प्रगटी 19:6-8 आपण काढूया. तेव्हा जणू काय मोठ्या समुदायाची वाणी, अनेक जलप्रवाहांची ध्वनी व प्रचंड मेघ गर्जनांची ध्वनी मी ऐकला. तो म्हणाला, हालेलुया, कारण सर्व समर्थ आमचा प्रभुदेव याचे राज्य हाती घेतले आहे. आपण आनंद व उल्हास करू व त्याचा गौरव करू, कारण कोकऱ्याचे लग्न निघाले आहेत आणि त्याच्या नवरीने स्वतःला सजवले आहे. तिला तेजस्वी व शुद्ध असे तागाचे तलम वस्त्र नेसायला दिले आहेत
आणि ते तलम तागाचे वस्त्र म्हणजे पवित्र जनांचे नीतिकृत्य आहेत. म्हणजे हे पवित्र जीवन जगून एक प्रकारची जागृत जीवन जगणारे होते. आणि जागृत जीवन जगत असल्यामुळे आता हे कोकऱ्याच्या लग्नासाठी हे वर वधू आता निघालेले आहेत. कारण आता मोठा लोकसमुदायाची वाणी, प्रचंड मेघ गर्जनाची ध्वनी ऐकली. आणि ते काय शब्द होता? हालेलुया. कारण आमचा सर्वसमर्थ प्रभू, आमचा देव, आता याच्या हातात राज्य आलं. आणि म्हणून आपण आनंद करूया, आपण उल्हास करूया, आपण देवाचा गौरव करूया. कारण आपल्या कोकऱ्याचं लग्न निघालं. आता आनंद कोण करत आहेत? उल्हास कोण करत आहेत? देवाचा गौरव कोण करत आहेत? तर स्वर्गातले स्वर्गदूत हे आनंद आणि उल्हास आणि गौरव करत आहे. कारण कोकऱ्याचं लग्न निघालं. कारण त्याच्या वधूने म्हणजे तुम्ही आणि मी, वधू म्हणजे कोण? तुम्ही आणि मी, स्वतःला सजवून तयारीत ठेवून पवित्र जीवन जगून ख्रिस्ताच्या राज्यात जाण्यासाठी आपण स्वतःला तयार केलेलं आहे. आपण स्वतःला तयार केलेलं आहे. म्हणून आनंद करा, उल्हास करा, देवाचा गौरव करा. कारण कोकऱ्याचं लग्न निघालं आणि त्याची वधू तिने स्वतःला सजवलं. ती प्रार्थनेमध्ये, ती देवाच्या वचनामध्ये, ती पवित्रतेमध्ये, ती देवाच्या आज्ञेमध्ये तिने स्वतःला सजवलं. आणि आता तिला स्वर्गाच्या राज्यात घेऊन जाण्यासाठी तलम शुद्ध पांढरे शुभ्र वस्त्र घालून आता देवाच्या राज्यात तिला नेण्यासाठी आता देव आपल्या वधूला घ्यायला येत आहे. ज्यावेळेस तुम्ही आणि मी प्रभू येशू ख्रिस्ताबरोबर जाऊ त्यावेळेस जगातले कपडे आपल्या बरोबर राहणार नाही. आज आपण वेगवेगळ्या प्रकारचे कपडे घालतो. नाईटचे कपडे वेगळे, कामाचे कपडे वेगळे, ड्युटीचे कपडे वेगळे, गावाला जाण्या येण्याचे कपडे वेगळे. परंतु तिथं एकच पांढरा शुभ्र झगा, एकच पांढरे शुभ्र वस्त्र मिळेल. आणि ते पण इतके पांढरे शुभ्र मिळेल की ते अतिशय सुंदर. आणि ते जे लोक जागृत आहेत आणि पवित्र जीवन जगत आहेत अशा प्रत्येक व्यक्तीला या सगळ्या गोष्टी देवापासून मिळणार आहे. म्हणून परमेश्वराचे प्रिय लोक हो, तुम्ही आनंद करा, तुम्ही उल्हास करा, तुम्ही परमेश्वराचा जय जयकार करा. कारण कोकऱ्याचं लग्न निघालेलं आहे आणि तो आपल्या वधूला घ्यायला आलेला आहे. आणि त्याची वधू त्याच्या बरोबर पांढरे शुभ्र वस्त्र घालून सदा सर्वदा राहणार आहे. कारण तो आदी आणि अंत, पहिला आणि शेवट आहे. जे आपल्या जीवनाच्या झाडावरचा अधिकार मिळवतात, वेशीवर स्वर्गात जाण्याचा प्रयत्न करतात आणि आपले कपडे स्वच्छ ठेवतात, अशा प्रत्येक व्यक्तीला पांढरे शुभ्र वस्त्र घालून स्वर्गाच्या राज्यात राहण्याची संधी देव त्यांना देत आहे, परमेश्वर त्यांना देत आहे. आणि म्हणून प्रियांनो, आपल्याला जीवनाच्या झाडावर अधिकार मिळावा यासाठी होईल तेवढा प्रयत्न करा. वेशीतून आत म्हणजे स्वर्गाच्या राज्यात आत जाण्याचा आपल्याला होईल तेवढा प्रयत्न करा. म्हणजे पांढरे शुभ्र वस्त्र, आपले शुभ्र वस्त्र घालून देवाच्या राज्यात राहण्याची आपल्याला संधी मिळावी. म्हणून होईल तेवढा तुम्ही प्रयत्न करा. कारण प्रभू येशू ख्रिस्त जो आहे तो त्याच्या वचनाचा पक्का परमेश्वर आहे. आकाश आणि पृथ्वी नाहीतशी होईल, पण परमेश्वराच्या वचनाचा काना आणि मात्रा नाहीतसा होणार नाही. आणि म्हणून जीवनाचं फळ जे देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी राखून ठेवलं, जीवनाचं स्वर्गाचं राज्य जे देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी राखून ठेवलं, पांढरे शुभ्र वस्त्र जे देवाने तुमच्या आणि माझ्यासाठी राखून ठेवलं, त्याकडे आपलं लक्ष केंद्रित करा. जगातले कपडे, जगातलं वातावरण,
जगातलं जीवन हे 60 ते 70 ते शक्य असेल तर 80 वर्षाचं आहे. ते पण कष्टमय आणि दुःखमय आहे आणि लवकर संपून जाणार आहे. म्हणून आपलं लक्ष वरील गोष्टीकडे लावा. आपल्या मुलाबाळांकडून देवाचं वचन रोज पाठांतर करा. लेकरा बाळांना देवाच्या वचनात, प्रार्थनेत, आराधनेत, देवाच्या सानिध्यात त्यांची अधिक आणि अधिक वाढ करा. कारण आता आपण शेवटच्या काळात आहोत. कारण प्रभूचं वचन आहे, पहा मी लवकर येतो आणि प्रत्येकाला ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे मी प्रतिफळ देतो. जर लवकर येऊन ज्याच्या त्याच्या कृत्याप्रमाणे प्रतिफळ देत आहे, तर तुम्हाला आणि मला जागृत राहण्याची, तयारीत राहण्याची आवश्यकता आहे. पुढील भाग उद्या बघणार आहोत. चला आपले नेत्र बंद करूया. परमेश्वराच्या हातात आपलं जीवन आपण समर्पण करूया. आज आपण 3 महत्वाच्या गोष्टी पाहिल्या. जे लोक विजय मिळवतात त्यांना पांढरं शुभ्र जगा मिळेल. जे लोक कष्टामधून जीवन जगतात त्यांना पांढरा शुभ्र जगा मिळेल. आणि जे लोक प्रभूमध्ये जागृत राहतात त्यांना सुद्धा पांढरा शुभ्र जगा मिळणार आहे. आणि म्हणून जो देव आपल्याला या सगळ्या गोष्टी देत आहेत त्या देवाकडे लक्ष द्या. उद्या आपण जीवनाचं फळ आणि त्यानंतर वेशीतून आत जाणे या सगळ्या गोष्टीकडे आपण आपलं लक्ष केंद्रित करूया. आणि एक एक वचन, एक एक गोष्ट आपण या दिवसात काळजीपूर्वक ऐकूया. जे लोक वचनापासून वंचित असतील कृपा करून त्यांनाही हे देवाची वचनं काळजीपूर्वक ऐकण्यासाठी त्यांनाही तुम्ही प्रोत्साहन द्या. प्रार्थना करूया. हे सर्व समर्थ परमेश्वरा, आकाश आणि पृथ्वीच्या निर्माणकर्त्या आमच्या जिवंत देवा, मान, महिमा, गौरव, सन्मान आम्ही सर्व काही तुला देत आहे. आजचा दिवस परमेश्वरा तू आमच्या आयुष्यामध्ये जोडलास आणि प्रार्थना करण्याची, आराधना करण्याची, जय जयकार करण्याची प्रभू एक सुंदरशी संधी तू आम्हाला दिलीस. याबद्दल आम्ही तुझी स्तुती करतो. देवा, प्रगटीकरणाचं गहन शिक्षण प्रभू या शेवटच्या काळात आम्ही शिक्षण घेत असताना देवा तू आम्हाला शक्ती दे. देवा तू आम्हाला सहाय्य कर. देवा तू आम्हाला मदत कर. आणि प्रत्येक गोष्ट, एक एक वचन काळजीपूर्वक शिक्षण घेण्यासाठी परमेश्वरा तुझ्या दयेची, परमेश्वरा तुझ्या कृपेची ओतणी तू कर देवा. आणि तुझ्या नावाचा गौरव प्रभू आमच्या जीवनात वारे पूर्ण कर. हे देवा, आम्ही आमचं जीवन तुझ्या हातात समर्पण करतो. ना बलाने ना पराक्रमाने पण तुझ्या आत्म्याच्या द्वारे प्रभू सर्व काही कार्य देवाप्पा तू सिद्धीस ने. हे जिवंत देवा, हे प्रगटीकरणाचा बायबल अभ्यास, आमचं यूट्यूब, आमचं व्हॉट्सअप, गुगल मीट, हे सर्व मोबाईल कॉन्फरन्स आम्ही सर्व काही परमेश्वरा केवळ तुझ्या आणि तुझ्या हातात समर्पण करत आहे. प्रत्येकांच्या घरात, प्रत्येकांच्या परिवारात, प्रत्येकांच्या कुटुंबात प्रभू देवाप्पा तुझ्या सामर्थ्याची ओतणी कर, कृपेची ओतणी कर, दयेची ओतणी कर. प्रत्येक व्यक्ती देवा तुझ्या वचनात, विश्वासात आणि प्रार्थनेत वाढेल अशी कृपा, अशी दया तू कर आणि तुझ्या नावाचा गौरव कर. प्रभू, आमची प्रार्थना ऐकलीस. आम्ही देवा तुला धन्यवाद देतो. उद्धार करता प्रवेशो याच्या जिवंत नावात प्रार्थना केली बाप्पा, ऐक आणि स्वीकार कर. आमेन. हे आमच्या स्वर्गातील पित्या, तुझे नाव पवित्र मानले जावे. तुझे राज्य येऊ, जसे स्वर्गात तसेच पृथ्वीवरही तुझ्या इच्छेप्रमाणे हो. आमची रोजची भाकर आज आम्हास तू दे. जसे आम्ही आमच्या ऋणास ऋण सोडले तसेच तू आमच्या ऋणास ऋण सोड. आम्हास परीक्षेत आणू नकोस, तर वाईटापासून सोडव. कारण की राज्य, सामर्थ्य आणि गौरव ही सर्व काळ तुझीच आहे. आमेन. आता परमेश्वराचं प्रेम, प्रभू येशू ख्रिस्ताची कृपा
आणि पवित्र आत्म्याची सहभागिता आम्हा प्रत्येकांबरोबर सदा सर्वदा राहो. आमेन, आमेन, आमेन.